व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उद्धवसाहेब, आदित्यसाहेब, रश्मी वहिनी आलेल्या आहेत. एका शिवसैनिकाच्या, कार्यकर्त्याच्या, पत्रकाराच्या मागे ठाकरे कुटुंब कसं उभं राहतं ह्याचं हे आजचं उदाहरण आहे. मी अतिशय भावनिक झालेलो आहे आज. हल्लीच्या काळामध्ये पुस्तक प्रकाशन करणं, पुस्तक लिहिणं हे फार कमी लोकांच्या ताकदीचं असतं. लिहिणारे तर खूप आहेत. मी विविध वर्तमानपत्रांमध्ये सतत लिहित असतो, पक्षाची भूमिका मांडत असतो. साहेबांनी, आदित्य साहेबांनी मला प्रवक्तेपदाची जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळे ते माझं काम आहे, ते माझं कर्तव्य आहे. आपली भूमिका लोकांपर्यंत पोहोचवणं हे आजच्या काळामध्ये फार कठीण आहे, कारण वर्तमानपत्रातले संपादकसुद्धा बरेचदा विचार हा करतात की विरोधी पक्षातल्या लोकांचे लेख छापून काय मिळणार आहे आपल्याला. उद्या जर आपण ते छापले तर आपल्या जाहिराती बंद होतील. पण तरीही माझे जे संपादक, म्हणजे लोकसत्ताचे गिरीश कुबेर असोत, नवशक्तीचे प्रकाश सावंत असोत, प्रकाश सावंत असोत, सुराज्याचे राकेश टोळे असो, मुकेश माचकर तर मार्मिकचे आमचेच आहेत. ह्या सगळ्यांनी स्वतःहून की नाही तू लिही, तू चांगलं लिहितोयस, अशा पद्धतीने देशातल्या सत्तेच्या, राज्यातल्या सत्तेच्या विरोधात लिहिणारं सुद्धा कोणीतरी असलं पाहिजे. कारण आता सगळ्यांनीच जी आपली तलवार जी आहे ती टाकलेली आहे. कोणीच हिम्मत करत नाही. विरोधी पक्षामध्ये काम करणं हे आव्हानात्मक असतं आणि हे आव्हान पेलण्याचं साहस करणं हे त्यातून मोठं साहस असतं, जे महाराष्ट्राचा सह्याद्री उद्धवसाहेब ठाकरे आज पेलतायत, दाखवून देत आहेत की विरोधी पक्ष कसा असावा. म्हणजे साहेबांचं कौतुक याच्यासाठी की जेव्हा सत्ता आली त्यावेळेला सत्ता आलेली असताना सुद्धा विरोधकांची स्पेस साहेबांनी भरून काढली होती. म्हणजे विरोधी जे मुद्दे होते, सत्तेच्या विरोधात बोलण्याची हिंमत त्यांनी सत्तेत असताना सुद्धा दाखवली होती. आदित्य साहेब सतत विषय मांडत होते. देवेंद्रजी फडणवीस अनेकदा मातोश्रीमध्ये येऊन गेले, तेव्हा पण त्यांनी सांगितलं की या पद्धतीने गोष्टी झाल्या पाहिजेत, त्या तुम्ही करा. म्हणजे सत्तेत राहून सुद्धा विरोधकांचं काम करणं, सर्वसामान्य माणसांच्या भूमिका मांडणं, हे जे कार्य आहे ते फक्त ठाकरेच करू शकतात. हे इतर राजकारणी आजपर्यंत करू शकलेले नाहीत. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा जेव्हा सत्ता आली तेव्हा तेव्हा सगळ्यांनी नांगी टाकलेल्या आहेत त्या सत्तेसमोर. सत्तेसमोर शहाणपण चालत नाही असं म्हणतात, परंतु सत्तेला जाब विचारण्याचं धाडस जे आहे ती परंपरा फक्त ठाकरेंची आहे आणि ती परंपरा आज 4थी-5वी पिढी जपते आहे. याचं विशेष कौतुक आहे. म्हणजे बाळासाहेबांनी तर एवढं कार्य केलं, माणसं घडवली, त्यांना सुद्धा अनेकदा अशाच पद्धतीचे धोके त्यांना दिले गेले. उद्धव साहेबांवर तर इतका अन्याय केला, म्हणजे उद्धव साहेबांचं चुकलं काय हेच आम्हाला कळत नाही. माणसं घडवली, सामान्य माणसाला उभं केलं, अक्षरशः रिक्षावाल्याला, टपरीवाल्याला, पानवाल्याला पक्षामध्ये मोठं स्थान दिलं, सर्व काही दिलं, सर्व अधिकार दिले. मला आठवतं साहेब मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री असताना त्यांनी आपले सगळी जी खाती होती ती सगळ्या सहकाऱ्यांना दिली. स्वतःकडे विधी व न्याय ठेवलं आणि जे काही बाकीची जी अगदीच मुख्यमंत्र्यांचे असतात त्यांनी UD ठेवलं नाही, जो कुठलाही मुख्यमंत्री सोडत नाही. त्यांनी होम स्वतःकडे ठेवलं नाही, जो अलीकडचे मुख्यमंत्री भाजपचे तर कधीच सोडत नाहीत. त्यांनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना खाती दिली, त्यांना काम करायला लावलं, त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. पण तरीही त्यांना धोका दिला गेला. का? तर ते मुख्यमंत्री झाले म्हणून. म्हणजे ठाकरे कुटुंबाने फक्त सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठं करायचं आणि जेव्हा कार्यकर्ता म्हणून, जेव्हा पक्षातले नेते म्हणून, मला आठवतं या सगळ्या घटनांचा मी साक्षीदार आहे. उद्धव साहेब म्हणत होते की मी स्वतः मुख्यमंत्री होत नाही, मी माझ्या शिवसैनिकाला करतो. तेव्हा शरद पवार साहेबांनी सांगितलं होतं की नाही उद्धव, हे तुम्हालाच जमणार आहे, कारण हे सगळे जे माझ्याबरोबरचे आणि काँग्रेसचे जे दिग्गज लोक आहेत हे तुझ्या एखाद्या नवख्या मुख्यमंत्र्याला जेरीस आणतील. आणि त्यावेळेला कदाचित पवार साहेबांना असं वाटलं होतं की उद्धव साहेब नवीन आहेत, ते नेहमी वर्तुळाबाहेर, म्हणजे हे माझं वाक्य नाही, हे शरद पवार साहेबांचं वाक्य होतं, जे एका जाहीर सभेत त्यांनी म्हटलं की मला असं वाटलं होतं की उद्धव साहेब हे वर्तुळाबाहेर असतील, त्यांना राजकारण कसं जमणार. परंतु जेव्हा प्रशासक म्हणून, मुख्यमंत्री म्हणून जेव्हा त्यांनी काम करायला सुरुवात केलं त्यावेळेला ते सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आणि पूर्ण त्यांनी ताकद लावून, आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना ताकद देऊन महाराष्ट्र घडवला. मला आठवतं कोरोनाचं संकट जेव्हा आलं त्यावेळेला मी तर म्हणेन हा एकमेव माणूस होता ज्याने महाराष्ट्र वाचवला. गंगेमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये प्रेतं वाहत होती, गुजरातमध्ये रस्त्यावर प्रेतं जाळली जात होती, पण आपला महाराष्ट्र सुरक्षित होता, तो केवळ आणि केवळ या कुटुंब प्रमुखांमुळे.
त्यांना सगळ्यांची साथ होती. आदित्य साहेब सोबत होते, वहिनी सोबत होत्या. त्या कालावधीतले ते रात्र मला आठवतात. मी पण फोनवर असायचो. आम्ही रात्री 2-2 वाजता लोकांना मदत केलेली आहे. कोणी साधा मेसेज केला तरी आम्ही धावून जायचो. आमचे कार्यकर्ते, शिवसेनेचे, उद्धव साहेबांचे कार्यकर्ते धावून जायचे. हा सगळा कालावधी बघत असताना जेव्हा त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रसारमाध्यमातनं जे काही त्यावेळेचे विरोधक म्हणजे भाजपचे ह्यांच्यावर वेगवेगळ्या अतिशय खालच्या पद्धतीची टीका करत होते, तेव्हा असं वाटत होतं की ही माणसं आहेत का कोण आहेत? म्हणजे ह्यांना काय हवं आहे? ज्या बाळासाहेबांमुळे हे महाराष्ट्रात वाढले, ज्या उद्धव साहेबांमुळे ह्यांना महाराष्ट्राची सत्ता मिळाली. आता उद्धव साहेबांना दोष देण्या एवढा मी मोठा नाही, पण उद्धव साहेबांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान केलं हे मी जाहीरपणे सांगतो. ते म्हणाले होते, मला आठवतंय, बांद्रा BKCला कार्यक्रम होता आणि उद्धव साहेब म्हणाले, नरेंद्र भाई आप नेतृत्व करो, हम आपके साथ है. एवढं सगळं करून सुद्धा त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहून सुद्धा त्यांना काय मिळालं? त्यांच्याच बाबतीत असं का घडलं? पण हे सगळं समोर पाहताना एक गोष्ट मी जी जवळून पाहतो, उद्धव साहेब इतके खंबीर आहेत की ते या सगळ्या संकटांना सामोरं जाताना नेहमी सामान्य शिवसैनिकाचा आणि सामान्य माणसाचा विचार करतात. ज्या पद्धतीचे जेव्हा आम्ही एखादी भूमिका मांडतो, ते भूमिका मांडताना सुद्धा मला बरेचदा आदित्य साहेबांचं, उद्धव साहेबांचं मार्गदर्शन असतं. वर्तमानपत्रातले लेख लिहिताना कोणते मुद्दे असायला पाहिजेत ह्याचं मार्गदर्शन मला उद्धव साहेब करत असतात. म्हणजे ते लेख जेव्हा आम्ही लिहितो त्यावेळेला असं वाटतं की हे लेख छापल्यानंतर ते किती लोक वाचतील मला माहिती नाही, परंतु ती भूमिका लोकांपर्यंत जाते. ती भूमिका जेव्हा जाते त्याचं एक संकलन व्हावं अशी इच्छा अनेक वर्षापासूनची माझी होती. मला विशेष कौतुक करायचं आहे ते मुळे साहेबांचं, कारण प्रकाशन व्यवसाय हा अतिशय कठीण आहे. त्याच्यात लागणारा पैसा हा अतिशय म्हणजे कष्टाने मिळवलेला पैसा असतो आणि आजच्या काळात तर पुस्तकं वाचली किती जातील आणि खरोखरच ती घेतली किती जातील हे माहिती नाही. पण त्यांनी हे धाडस केलं. 1 नाही, 2 नाही, 3 पुस्तकं, म्हणजे माझी 2 पुस्तकं. मला कौतुक त्यांचं याच्यासाठी आहे की 2 पुस्तकं, आणि त्यांनी मला सांगितलं की बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त तुम्ही पुस्तक लिहा आणि तुम्ही तो आढावा घ्या. मी प्रबोधनकारांचे त्याच्यामधले विचार, बाळासाहेबांचे विचार मी त्याच्यात म्हटलेलं आहे की ठाकरे कुटुंबाचा विचारांचा वारसा आम्ही चालवण्याचा एक छोटेखानी प्रयत्न करतो. आम्ही त्या विचारांची भोई म्हटलं तरी चालेल, परंतु हे विचार महाराष्ट्राने कधी विसरता कामा नये, या देशाने कधी विसरता कामा नये. ठाकरेंनी या देशाला जे दिलं ते सामान्य माणसाला ताकद कशी द्यावी, त्याला नेतृत्व कसं द्यावं, हे शिकवण ठाकरे कुटुंबाने या देशाला, या राज्याला दिलेली आहे. आपण सगळे या प्रकाशनाच्या निमित्ताने आलात त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो. उद्धव साहेबांचे, वहिनी साहेबांचे, आदित्यजींचे खूप मनापासून आभार. शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांचे आभार. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.